डिझाईन ऑफ हाय मास्ट लाइटिंग सिस्टीम. डिझाईन ऑफ हाय मास्ट लाइटिंग सिस्टीम. तर की डिझाईन कन्सिडरेशन काय बघायचं आपल्याला, की डिझाईन कन्सिडरेशन कोणकोणत्या गोष्टी की पॉईंट्स जे आहेत ते आपण कन्सिडर करतो. तर सगळ्यात पहिले हाईट ऑफ मास्ट. मास्टची हाईट किती आहे, तर 20 ते 50 मीटर जनरली असेल, पण काही काही मास्टची त्याहीपेक्षा जास्त असते. ओके, तर हा एक डिझाईनचा कन्सिडरेशनचा पॉईंट आहे, त्याची हाईट किती आहे. त्याच्यानंतर इल्युमिनेशन लेवल. तर हायवे जर असेल तर 20 to 30 लक्स ही त्याची इल्युमिनेशन लेवल असेल. पार्किंगचा एरिया जर असेल तर 10 ते 15 लक्स त्याची इल्युमिनेशन लेवल असेल. आणि स्पॉट लाईट म्हणजे जर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग जसं IPL वगैरे आहे किंवा अजून काय आहे याचं जर होत असेल तर 50 ते 150 लक्स एवढं इल्युमिनेशन लेवल असते. येतं लक्षात. आता IPL सुरू होणार आहे कधी, 27-28 पासून. कोणती मॅच आहे पहिली, RCB हैदराबाद. वा वा वा. तर जिथं कुठं मॅच असेल त्याचं लाईव्ह टेलिकास्ट जे आहे ते करण्यासाठी लक्स लेवल चांगलं पाहिजे ना. तर लक्स लेवल चांगलं असण्यासाठी या टाईपच्या लक्स लेवल आपण तिथं वापरतो. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ इल्युमिनरीज. आपण LED लॅम्प वापरतो, आपण मर्क्युरी वेपर लॅम्प वापरतो, सोडियम वेपर लॅम्प वापरतो, इनकॅन्डेसेंट लॅम्प वापरतो, सफिशियंट वॅटेजचे लॅम्प वापरतो जेणेकरून पूर्ण स्टेडियम प्रकाशमय होईल आणि व्यवस्थित दिसल. तुम्ही बघा स्टेडियमवर मॅच चालू असताना मधामधात व्ह्यूज दिसतात पहा, प्रेक्षक पण दाखवले जातात. ओके, अगदी आपली साक्षी वहिनी उड्या मारित होती वर्ल्ड कपमध्ये. साक्षी माहिती आहे ना, धोनीची बायको. धोनी म्हणत होता बस बस बस, आठवतं का तुम्हाला. तर ते दिसण्यासाठी तुम्हाला इल्युमिनेशन लेवल कसं पाहिजे रे, एकदम चांगलं पाहिजे. म्हणून टाईप्स ऑफ इल्युमिनरी चांगल्या अरेंजमेंट करा. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ इल्युमिनरीज. आता हेडला म्हणजे मास्क जर असेल तर त्याच्या हेडला इल्युमिनरीज या व्यवस्थित अरेंज केल्या जातात. सर्क्युलर, रॅडियल शेप किंवा ट्रँग्युलर शेप, स्क्वेअर शेप अशा पद्धतीने. आणि नंबर ऑफ इल्युमिनरीज भरपूर लावल्या जातात जेणेकरून सगळा स्टेडियम वगैरे जे आहे ते पूर्ण प्रकाशमय होईल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर डिझाईन, मास डिझाईन. आता डिझाईन कशा, ॲज पर IS 2629 आणि ॲज पर IS 4759 याच्यानुसार फाउंडेशन आणि पूर्ण याची डिझाईन केली जाते मास्कची. त्याच्यानंतर फाउंडेशन त्याच्यामध्ये RCC रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीटचं फाउंडेशन आपण करतो. का, कारण ती पूर्ण उंच वजन सहन केलं पाहिजे. लॅटरल आणि व्हर्टिकल दोन्ही स्ट्रेसेस त्यानं सहन केले पाहिजे म्हणून. तर जे RCCचं कन्स्ट्रक्शन आहे, कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन, ते ॲज पर IS 457-456 वर होतं. आणि लोड बेअरिंग कॅपॅसिटी जी आहे IS 6403 नुसार त्याचं इन्स्टॉलेशन होतं. त्याच्यानंतर कंट्रोल अँड ॲटोमेशन. आता रात्र झाली की हे लाईट आपोआप चालू व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपण स्पेशल LDR वापरतो, LDR किंवा RTD सेन्सर वापरतो किंवा टायमर बेस सर्किटरी वापरतो. तर त्यासाठी ॲटोमेशन आपण तिथं लावणं आवश्यक आहे. हे पण डिझाईन फॅक्टर आहे. त्याच्यानंतर सेफ्टी मेजर. सेफ्टी महत्त्वाची. कोणी जर हात लावला तर त्याला शॉक लागायला नाही पाहिजे, म्हणून आपण प्रॉपर आर्थिंग करणं गरजेचं आहे. आणि आर्थिंग पण IS 3043 3043 या IS कोडनुसार आर्थिंग करणं आवश्यक आहे. तर हे काय तर डिझाईन ऑफ हाय मास्ट लाइटिंगचं की डिझाईन फॅक्टर. ओके, की डिझाईन कन्सिडरेशन पहिला पार्ट. आता दुसरा पार्ट काय, एस्टिमेशन ऑफ हाय मास्ट लाइटिंग सिस्टीम. त्याचं एस्टिमेशन करायचं. मग एस्टिमेशन करण्यासाठी स्टेप काय रे, पहिलं तर कॅल्क्युलेट इल्युमिनेशन रिक्वायर्ड. किती इल्युमिनेशन लागणार ते कॅल्क्युलेट करा, कारण एरिया किती आहे काय ते कॅल्क्युलेट करा, आणि त्याच्यावरून इल्युमिनेशन लेवल किती लागेल ते कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर सिलेक्ट मास्ट हाईट ऑफ मास्ट सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ल्युमिनरीज इन वॅटेज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर डिटरमाइन नंबर ऑफ हाय मास्ट, किती हाय मास्ट लागतील ते डिसाईड करा. त्याच्यानंतर फाउंडेशन रिक्वायर्ड, किती उंच पाहिजे, किती खोल पाहिजे, लोड बेअरिंग कॅपॅसिटीनुसार ते फाइंड आउट करा. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंपोनंट काय काय लागणार आहे, फ्युजेस लागेल, MCB लागेल, MCCB लागेल, तर हे कंपोनंट हे फाइंड आउट करा. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन आणि मेंटेनन्स कॉस्ट किती लागेल हेही फाइंड आउट करा. तर हे सगळं एस्टिमेशन करण्यासाठी आपल्याला हेल्प करतील. आणि ॲक्च्युली डायरेक्ट एस्टिमेशन करायचं आता. ओके,
तर याच्यामध्ये एस्टिमेशन कॉस्ट ऑफ हाय मास्ट लाइटिंग, याच्यामध्ये आयटम कोणकोणते आयटम लागणार आहेत आपल्याला ते घेऊ आपण. त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन, कोणकोणते स्पेसिफिकेशन लागणार आहेत ते घेऊ. आयटम म्हणल्यावर एवढं खुश व्हायची गरज नाही बाळा. ओके, आयटम म्हणजे वस्तू. ओके, स्पेसिफिकेशन कोणकोणते लागणार त्याची. आता उदाहरणार्थ इल्युमिनरीज लागणार आहेत, 40 बल्ब लागतील, लॅम्प विथ स्पेसिफिक डिफ्युजर. तर हे 40 आयटम नंबर 1, 40 लॅम्प आणि त्याच्यामध्ये त्याचं वॅटेज लेवल. अरे बाबा तू समजतो तसं नाही, हे अवघड आहे बाबा यांचं. ते स्पेसिफिकेशन. त्याच्यानंतर युनिट नंबर, क्वांटिटी 40, रेट 1000 रुपये पर लॅम्प. तर हे किती येईल? 40,000. येतं लक्षात. अशा पद्धतीने 1 2 3. त्याच्यानंतर केबल, त्याच्यानंतर हेड मास्क, नट बोल्ट या अशाची कॉस्टिंग करायची. त्याच्यानंतर ॲडिशनल कॉस्ट लावायचं, त्याच्यात लेबर चार्जेस लावायचे आणि ते करून काय करायचं आहे? एस्टिमेशन करायचं. येतं लक्षात. सो राईट डाऊन दिस.